हेलो गाइस, माय नेम इज हितेशी एंड आई वेलकम यू टू मन की बात विद हितेशी। तो आज हम देखने वाले हैं द पावर ऑफ स्मॉल विंस। सो हमारी जो डेली लाइफ है उसमें हम लाइक बड़े बड़े गोल्स रखते हैं, जैसे घर लेना है, गाड़ी लेना है, और ये सब पाने के चक्कर में हम लोग मतलब जो स्मॉल विंस होती है हमारी लाइफ में उसको पूरा ही इग्नोर कर देते हैं, और जो बड़ी विंस है वो टाइम लेती है। तो फिर वो टाइम लेते तो हमें लगता है कि यार हमारी विंस तो कंप्लीट ही नहीं हो रही, तो हम डिप्रेशन में चले जाते हैं या हमें एंजाइटी हो जाती है। हमें लगता है कि हम पीछे रह गए हैं क्या। तो ये जो चीज़ है इसकी वजह से हमारी जो डे टू डे लाइफ है उसमें भी बहुत सारे इश्यूज आ जाते हैं। तो आज हम बात करने वाले हैं व्हाट डज मतलब इसका क्या मतलब होता है, स्मॉल विंस का क्या मतलब होता है। सो जैसे कि हम एक चीज़ ले सकते हैं, जैसे कि मैंने अलार्म लगाया है सुबह 7 बजे एंड मैं 7 बजे उठ गई, तो ये भी एक स्मॉल विन ही है। उसके बाद अगर मैंने डिसाइड किया है कि मुझे 15 मिनट्स कुक करना है और अगर मैं वो पढ़ पाई, तो ये भी एक स्मॉल विन है। अगर हम ये स्मॉल विन्स को काउंट करें तो इसकी वजह से जो है तो हमारी जो लाइफ है या हमारी जो बॉडी है ये भी एक हार्मोन तैयार करती है जो कि डोपामाइन होता है। तो डोपामाइन जो है वो हमें हैप्पी रखता है। तो स्मॉल विन जो है अगर उसके ऊपर हमने थोड़ा ध्यान दिया तो हम डेली हैप्पी भी रह सकते हैं। उसके बाद अगर हमें मतलब अभी ये बोलना शायद से ये हो सकता है, आप पूछेगी की भाई ये कैसे करना है, तो हम डे टू डे लाईफ में कैसे कर सकते हैं या कैसे म्हणजे आपण हे कसं अंमलात आणू शकतो, तर ह्यासाठी आपण काही गोष्टी करू शकतो, जसं की आपण एखादी सकाळी उठल्या उठल्या एक टू डू लिस्ट बनवू शकतो। जसं की मला आजच्या दिवसामध्ये माझा चष्मा आणायचा होता, तर मग मी टू डू लिस्टमध्ये लिहिलं की बाबा आज मला चष्मा आणायचा आहे, मला बुकचे 15 पेजेस वाचायचे आहेत, त्याच्यानंतर मला सकाळीच उठायचं आहे, त्याच्यानंतर मला एका म्हणजे क्लायंटला फोन करायचा आहे। अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण लिहून ठेवायच्या टू डू लिस्ट, आणि मग संध्याकाळी किंवा रात्री झोपायच्या आधी आपण आपली टू डू लिस्ट टिक करायची। जसं की मला आज माझा चष्मा आणायचा होता, मी आणला, मग मी टिक करणार। अजून मला थोडं सामान आणायचं होतं तर ते पण मी टू डू लिस्टमध्ये लिहिलेलं, तर ते पण मी टिक करणार। अशा प्रकारे काहीतरी कंप्लीट केल्याचं मला समाधान भेटेल आणि त्याच्यामुळे माझ्या शरीरामध्ये डोपामाइन तयार होईल आणि मी आनंदी राहील। तर अशा प्रकारे आपण ह्या गोष्टी अंमलात आणू शकतो। त्याचप्रकारे आपण म्हणजे की अजून एक गोष्ट करू शकतो, जसं की स्वतःचं कौतुक पण करू शकतो। जसं की ह्या लिस्ट कंप्लीट झाल्याच्यानंतर मी स्वतःबद्दल बोलेल की अरे वा मी हे कंप्लीट केलं, सो इट वॉज अ गुड थिंग हितैषी। सो असं म्हणून मी स्वतःला एक आनंदी ठेवू शकते। त्याच्यानंतर जसं की आपल्याला माहिती आहे की थेंबे थेंबे तळे साचतात, त्याच प्रकारे आपण हे जे छोटे छोटे सुख आणि यश आहे ह्याच्यामुळेच आपलं आयुष्य जे आहे ते छान बनतं। आणि त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करेल की आजपासूनच आपल्याला स्मॉल विन्स आहेत त्यांना पण सेलिब्रेट करायला शिका, आणि त्यामुळे आपल्या लाईफमध्ये आपल्याला अजून आनंद भेटत राहील आणि आपण आनंदी राहू। थँक्यू।